म्हणजे हे बीच आहे पूर्ण तो शेल्सनी भरलेला आहे. हे कंप्लीट शेल्सच आहेत फक्त. मी पहिल्यांदा बघते असं बीच. खूप स्वच्छ आणि एकदम निळाशार पाणी आहे. या बेटाचा जो बेजॉल्ट आहे तो ज्वालामुखी क्रियांमुळे तयार झाला आहे. सायंटिफिक स्टडीनुसार मादागास्कर जो आता सध्या आफ्रिकेत आहे तो भारताचा एक भाग होता आणि याच ज्वालामुखी प्रक्रियांमुळे तो आता वेगळा झाला आहे. हाय, मी प्रियांका आणि हे आहे सेंट मेरीज आयलंड. ही अशी एंट्री आहे आयलंडला. जी बोट येते ती बोट आणून सोडते. इथं उतरून आपल्याला जायला लागतं आणि अशी ती एंट्री आहे आयलंडला जाण्यासाठी. हे असं लाकडाचं गेट बनवलं इथे आणि इथून एंट्री आहे. आणि इथे असे खूप सारे दगड आहेत असे फॉर्मेशन झालेले. तिकडे पण आहेत खूप सारे दगड आहेत असे उंच. या बेटावर खूप सारे नारळाची झाडं आहेत त्याच्यामुळे या बेटाला कोकोनट ट्री आयलंड असंही म्हणतात. असे खूप सारे झाडं आहेत इथे. हे कशाचं झाड आहे शो? अशी फुलं लागले त्याला. इथे असे जे रॉक फॉर्मेशन आहे तर ते इथून असं आहे आणि जे फॉर्मेशन पण अशा उभ्या कॉलम टाईप असतात ना तसं फॉर्मेशन आहे. ॲक्च्युली इथून खाली बीचकडे जायला एंट्री नाही आहे बिकॉज जे रॉक्स आहेत ते स्लिपरी आहेत. सो सेफ्टीसाठी त्यांनी असं रोप लावून ठेवलं आहे. बट हे जे आयलंड आहे याच्या एका साईडला म्हणजे एका बीच साईडला असे माती नाही आहे पण हे जे शेल्स आहेत हे कंप्लीट शेल्सच आहेत फक्त. तर याला आयलंड ऑफ शेल्स असंही म्हणतात. म्हणजे हे बीच आहे पूर्ण तो शेल्सनी भरलेला आहे. तर इथे जे रॉक्स आहेत त्यांचं फॉर्मेशन वेगळंच आहे. असं हे गोलाकार कॉलममध्ये आहेत आणि तिथे आहे ते चौकोनी असं स्क्वेअर टाईप आहे. तिथे पण आहे ते चौकोनी असे उभे कॉलम टाईप त्यांचं फॉर्मेशन आहे. आणि हे सगळे शेल्सच आहेत खाली. मी पहिल्यांदा बघते असं बीच, शेल्स बीच. ते बीचवर जाऊ शकतो थोडंसं. वाव, खूप स्वच्छ आणि एकदम निळाशार पाणी आहे. गामा जेव्हा पोर्तुगालवरून भारतात आला तेव्हा त्याने पहिल्यांदा या आयलंडवरती आला आणि त्याने मदर मेरीसाठी क्रॉस ठेवलं आणि त्याचं नाव त्याने ठेवलं ओ पेड्राओ दी सेंटा मेरिया. त्याच्यामुळे मालपेच्या लोककथेनुसार या आयलंडला द सेंट मेरीज आयलंड असं म्हटलं जातं. आणि इथे असे छोटे छोटे ट्रेल्स आहेत आत जायला वगैरे, पण जास्ती मोठं नाही आहे हे आयलंड तसं. इथून तिकडे मागच्या साईडला बीच होता आणि इथून थोडंच आम्ही पुढे आलो आहे तिकडून आता. तर हे असे दगडांचा बीच आहे हा. इथे पण थोडंसं वेगळंच आहे. हा पूर्ण
रेड कलर, थोडेसे ब्राउनिश कलरच्या दगडा दिसत आहेत हे सगळे. या आयलंडवर पोचायला बोटीतूनच यायला लागतं. मालपे बीचवरून असतात बोट्स, तर पर हेड 300 रुपये आहे त्याचं फेअर. आणि 1 तासासाठी इथे आपण थांबू शकतो. तर 1 तासानंतर परत बोट येते आणि परत आपल्याला वापस मालपे बीचला जायचं. तर तो जो कंप्लीट व्हाईट लाईन आहे तो आहे मालपे बीच. आणि तिथून हे जे 2 मोठे बोट्स आहेत तिथून बोट्स येतात आणि इथं त्याची एंट्रन्स आहे. तर इथे आपल्याला उतरवतात. तर मग असं आतमध्ये असा तो कंप्लीट आयलंड आहे. खूप सुंदर आयलंड आहे. आणि जे लोक बोटमधूनच येतात तेवढेच लोक इथं थांबू शकतात, बाकीचे नाही येऊ शकत इथे कोणीच. कंप्लीट आयलंडच्या बाजूनी असा हा बीचचा एरिया आहे. तर आम्हाला आता तिथे जायचं आहे. बोट थांबली आहे तिथे छोटी. निघायला लागेल आता आम्हाला, पण 1 तास झाला आहे ऑलरेडी. सो या आयलंडचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. मस्त पाणी, मस्त दगड, सुंदर असं शंख शिंपल्यांचं बीच, मस्त होतं. आम्हा दोघांचं जे हात आणि चेहरा आहे ना, बघण्यासारखा झाला आहे. हात तर लिटरली काळे झालेत, फुल टॅन. कंप्लीट उन्हातच हिंडतोय आम्ही आणि आम्हाला काही फरक नाही पडत आहे त्याचा. आता आलो आहे मेनलँडला. इथून मागे जी बोट दिसते तिथून बोट जातात सेंट मेरीज आयलंडला. तर आम्ही वापस आलो आहे आता. आणि इथे एक आहे सी वॉक म्हणून एक पाथवे केलं आहे. तर ते लाईक पुढे असं मध्ये एक रस्ता आहे आणि दोन्ही साईडला असं समुद्र आहे. तर बघूयात आपण तिथेपर्यंत जाऊन थोडंसं वॉक घेऊन येऊ आणि मग जाऊया. इथून असा तो रस्ता आहे, याला म्हणतात मालपे बीच सी वॉक रोड. इथे स्कूबा डायव्हिंग चालू आहे. असा मध्ये स्ट्रेट रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला पाणी. संध्याकाळी खूप मस्त वाटेल इथे खरं तर. ॲक्च्युली इथे स्कूबा डायव्हिंग नाही चालू आहे. हे लोकल लोक आहेत, तर ते माशांसाठी काहीतरी ठेवतात तिकडे. आत गेला तो. तर खाली जातात पूर्ण आणि मग वरती येतात. इथं एकटे गेलेत, आता इथे एकटे गेलेत. ते खूप सारे असे आहेत, खूप सारे जण आहेत. हे काय आले ते. असा हा रस्ता आहे आणि इथून तिथे तो सेंट मेरीज आयलंड दिसतोय. वरती असे झाडच दिसत आहेत, सगळे नारळाची झाडं. आणि तिथे जायला फक्त बोटने जायला लागतं. इथून असं चालत पुढे आलं की असे हे 2 स्टॅच्यू आहेत. हे बहुतेक लोकल लोकांचं, म्हणजे इथलं जे राहणीमान आहे ते त्यांनी दर्शवलं याच्यामध्ये. हे जेंट्स एक आहे आणि लेडीज एक आहे. आणि खाली जे आहे ते आईचं पदर धरून मागे मागे जे पळतंय ते असं छोटा मुलगा दाखवलं त्याच्यामध्ये. मस्त. या वरच्या टोपल्यात मासे असतील असं ते मुद्दामून दाखवलेलं आहे त्यांनी बाहेर असं. आणि इथे असं त्याचा एंड पॉइंट आहे. मस्त. पूर्ण पाणी असं. तिथपर्यंत जाऊ शकतो पण खूप दगड आहेत ते.
तर असा होता आमचा सेंट मेरी आयलंड एक्सप्लोअर करायचा आजचा दिवस. सी वॉक पण दाखवला मी तुम्हाला. हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये, होपफुली उडुपीमधलंच. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.